एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये शरद पवारांचा फोटो होता। महायुतीच्या नेत्यांसोबत शरद पवारांचाही फोटो लावण्यात आला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांसोबत शरद पवारांचाही फोटो या मेळाव्यादरम्यान पाहायला मिळाला। सुनेत्र पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी बारामतीमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा पार पडलेला आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना आता वेग येणार का, अशा अनेक चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। कारण या मेळाव्याच्या बॅनरवर पोस्टरवर शरद पवार यांचा देखील फोटो महायुतीच्या नेत्यांसोबत लावण्यात आलेला होता। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्या सोबत आहेत। निलेश, एनसीपीचा मेळावा पार पडलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये शरद पवारांचा फोटो महायुतीच्या नेत्यांसोबत होता। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, या चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाल्या। खरं तर आज पोटनिवडणुकीचा अर्ज भरायचा अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसाच्या आधी या ठिकाणी राष्ट्रवादीकडून कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता। आणि या मेळाव्यादरम्यान जर बघितलं तर मंचावर जो फ्लेक्स लावण्यात आलेला आहे त्या फ्लेक्सवर नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, त्यानंतर थेट शरद पवार यांचा फोटो आहे तो लावण्यात आलेला आहे। त्यामुळं राष्ट्रवादी विलीनीकरण जे आहे किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, अशा चर्चा ज्या आहेत ते पुन्हा एकदा बारामतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर या मेळाव्यामध्ये जर आपण बघितलं तर फ्लेक्सवर महायुतीच्या नेत्यांसोबत आता शरद पवार यांचाही फोटो जो आहे तो या फ्लेक्स मधून लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का, अशी दबक्या आवाजात बारामतीमध्ये चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर ही जी निवडणूक आहे ही भावनिक निवडणूक आहे। त्यामुळे या ठिकाणी जे अनेक बारामतीकर जे आहे ते पवार कुटुंब जे आहे ते एकत्र यावे अशी या ठिकाणी इच्छा सुद्धा अनेकदा त्यांनी व्यक्त केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्याच पार्श्वभूमीवर जर या मेळाव्यामध्ये जर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचा जर महायुतीच्या नेत्यांसोबत फोटो पाहायला मिळत असेल तर या ठिकाणी चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, दोन्ही राष्ट्रवादी प्रचार करणार का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे। अर्थात या निवडणुकीमध्ये जर बघितलं तर बिनविरोध व्हावी अशी सगळ्यांची इच्छा पाहायला मिळत आहे। त्यासाठी सुप्रिया सुळे यांनी सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांना फोन सुद्धा केल्याची माहिती या ठिकाणी प्रफुल्ल पटेल यांनी दिलेली आहे। त्यामुळे या निमित्तानं दोन्ही राष्ट्रवादी भविष्यात किंवा या निवडणुकीमध्ये एकत्र येणार का, अशी चर्चा या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।